संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. घुलेसर जयराम चाटे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली. माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दुजोरा दिला. खंडणी प्रकरणात देशमुख अडथळा ठरत असल्यानेच त्यांची हत्या झाली. आरोपींची कबुली. आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्याचा राग मनात धरून ही हत्या केल्याची घुलेची कबुली आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा पाय आणखी खोलात गेलाय. घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार आहेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओतले पुरावे महत्वाचे ठरणार आहेत. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले 19 पुरावे. स्कॉर्पिओवरील ठसे सुधीर सांगळे या आरोपीची जुळले. फिंगरप्रिंट ब्युरोच्या बोटांच्या ठशांबाबत हा अहवाल होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब नोंदवला गेला. 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांनी गोंधळ घातला. देशमुखांची घुलेला कंपनी बंद न करण्याची विनंती होती. बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेची देशमुखांना धमकी होती. जबाबात हे नमूद करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं. मनोज जरांगेंचं सुरेश धसांचं नाव न घेता गंभीर आरोप झालाय. धसांनी डोक्यावर पाप घेतले, त्याचे परिणाम आणि फळ भोगावं लागेल असंही जरांगे म्हणाले. वाल्मी कराडच्या मार्गदर्शनाखाली हत्या झाली, मग असं असताना सुदर्शन घुले टोळीचा म्होरक्या कसा? अंजली दवानियांकडून प्रश्न उपस्थित झालाय. या सगळ्याचे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जात आहेत आणि ते होऊ दिलं जात नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आरोपींनी हत्येची कबुली दिली, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या. धनंजय देशमुखांनी ही मागणी केली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरने कबुली दिली आहे. सूत्रांची ही माहिती आहे. मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचीही कबुली त्यानं दिली आहे. प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. वैद्यकीय कारण तसंच तपास आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती आहे. रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. यानंतर पुढची बातमी. सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता. उद्धव ठाकरेंनी हा हल्लाबोल केला. निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी सरकारची अवस्था आहे. सगळी आश्वासनं फोल ठरलीत. सत्तेवर आल्यानंतर सरकारची दडपशाही सुरू झाली आहे, पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही. यांनाही जमणार नाही. उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती अपूर्ण आहे. अधिवेशनातील कामकाजाचे सरासरी तास काढले तर कळेल. या अधिवेशनात सर्वात जास्त काम झालं. शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी खूप काही दिलं, त्यामुळे त्यांनी कृतज्ञ असावं, आत्मपरीक्षण करावं, राऊतांनी सल्ला दिला. शिंदे हे ठाकरेंचेच प्रॉडक्ट असल्याचे वक्तव्य केलं. संजय राऊतांना खासदारकीसाठी मतं देण्याची आमची इच्छा नव्हती. आम्हाला कचरा नव्हता, पण आमच्याच मतांवर निवडून आलात. मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचं होर्डिंग लावणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील अलका चौकात लावलं होतं शिंदेंवरील व्यंगाचं होर्डिंग. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावले. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना आपले फोटो वापरू नयेत असं सांगितलं होतं. सर्वांनाच बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असं दिसतंय. मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून नाव न घेता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसह मनसेवर टीका केली. मंत्री चंद्रकांत पाटील उद्या किल्ले रायगडची पाहणी करणार आहेत. 12 जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडावरती येणार आहेत. त्यानिमित्त ते पाहणी दौरा करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठक घेतली. केशवराव नाट्यगृहाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. सोलापूर महापालिका प्रशासनानं 1293 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मंजूर केलं. यात कुठेही करवाढ नाही. मनपा प्रशासक सचिन ओंबासी यांनी ही माहिती दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत. रस्ते अपघातांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले. मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिराचा नामविस्तार श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असा नामविस्तार करण्यात आलेला आहे. शिवरायांचा एकरी उल्लेख बंद करण्याच्या दृष्टीने हे करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेब कबर केंद्र सरकारच्या वतीनं तोडण्याची प्रक्रिया सुरू करावी. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे मागणी केली आहे. दिल्लीत भेट घेत राहुल शेवाळे यांनी ही मागणी केली.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर सरकारने पुढाकार घेत समिती नेमावी. भूषणसिंह राजे होळकर यांनी ही मागणी केली आहे. या प्रकरणात भावनेचा अनादर करून स्टेटमेंट केल्यास कापून घेणार नसल्याचंही त्यांनी इशारा दिला. ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही संदर्भांचा भावनिक स्वीकार. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. मनोहर भिडे आणि संभाजीराजेंनी एकत्र बसून मुद्दा सोडवावा असं राऊतांनी म्हटलंय. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर प्रशासन बुलडोझर कधी चालवणार? रायगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे. समाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदेंनी ही मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही असं संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 पण सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी पैसे गोळा केले होते. ते पैसे कुठे गेले? सचिन खरात यांनी संभाजी भिडेंना हा सवाल केलाय. दिशा सालेंच्या वडिलांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. पोलीस मुख्यालयात वकील निलेश ओझासह ही भेट घेण्यात आली. नार्को टेस्ट करायला तयार, मात्र आरोपींचीही नार्को टेस्ट करावी. दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी ही मागणी केली. शवविच्छेदन अहवाल खोटा होता. शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावे, तसंच क्राईम सीनचं आमच्या आणि मीडियासमोर रिक्रिएशन करण्यात यावं. सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी ही मागणी केली. स्वारगेट एसटी बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला आता 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण पीडित तरुणीने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर प्रधान सचिवांनाही पत्र लिहून असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. पोर्शे अपघात प्रकरण पुणे पोलिसांकडून 2 पोलीस अधिकारी याबाबतीत बडतर्फ करण्यात आल्याचा प्रस्ताव आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात तिथल्या शिकणाऱ्या मुलीवर 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार झाल्याचं कळतंय. आरोपीला पोलिसांकडून अटक झाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोंदियातील सडक अर्जुनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कृषी पंपांना अपुरा विद्युत पुरवठा देण्यात येत असल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या पाटोदा पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी उधळल्या खोट्या नोटा. पैसे दिल्याशिवाय कामं होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. खोट्या नोटा उडवत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून खापा नसाळा गावातील 12 शेतकऱ्यांनी 3000च्या वर संत्र्यांची झाडं कापली. भिवंडीतील कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली. वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना त्याचा सामना करावा लागतोय अशी तक्रार सध्या लोकांमधून उपस्थित होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.